चला काकू निघतो. सचिनने टेबलवर ठेवलेले हेल्मेट उचललं आणि तो म्हणाला, सचिन अरे बघ जरा वातावरण, इतक्या पावसात कसे जाणार आहात तुम्ही? हा प्रवास काही छोटा नाही आहे, त्यात आज आवस आहे. नका जाऊ, राहा आज इथं. काकूने खिडकीतून बाहेर बघितलं. हलका हलका पाऊस जरी सुरू असला तरी देखील आकाशात ढगांचा लांडा अशा पद्धतीने जमा झालेला की जणू एखादं भयंकर असं वादळच आज येणार होतं. काकू काही काळजी करू नका, आम्ही दोघं आहोत, तो एकटा थोडीच आहे, विशाल काकूला म्हणाला. दुसऱ्या खोलीच्या आतून अपूर्वा सचिनकडे बघत होती. नुकताच साखरपुडा झाला होता दोघांचा. सचिनला नुकतीच पनवेलमध्ये नोकरी लागली होती. सध्या तो तिथेच राहत होता. आई वडील ठाण्याला होते. पनवेलवरून ऑफिसच्या एका कामासाठी तो माणगावला आला होता. सोबत त्याच्या ऑफिसमधला मित्र विशाल देखील होता. काहीही करून त्यांना उद्या ऑफिसला रिपोर्टिंग करायचं होतं, त्यामुळे आज त्यांना हा प्रवास करणं भाग होतं. चला काकू निघतो, आता पाऊस वाढायच्या आत. सचिन काकूच्या पाया पडला. दरवाजाजवळ येत वळून त्याने अपूर्वाकडे बघितलं आणि एक गोड स्मित हास्य केलं. तिने देखील स्मित हास्य करत त्याला हात केला. विशाल आणि सचिन आता बाहेर पडले. बाईकवर आता दोघे बसले आणि सचिनने गाडी स्टार्ट केली. दोघांनीही रेनकोट घातले होते. सचिनने हेल्मेट घातलं आणि ते निघाले. माणगाव या मुख्य गावापासून ते गाव 15 किलोमीटर आत होतं. दोन्ही बाजूंनी जंगलाने वेढलेला निमुळता रस्ता आता तरी खूप सुंदर दिसत होता. पण जसजसं प्रकाशाचं साम्राज्य कमकुवत होऊ लागलं होतं तसतसे वातावरणही जरा गढूळ झाल्यासारखं वाटत होतं. तो 15 किलोमीटरचा रस्ता तितकासा चांगला नव्हता, त्यामुळे गाडीचा वेग देखील कमी होता. ते निघाले तेव्हा 6:30 वाजले होते, पण आता 15 किलोमीटरचा तो रस्ता पार करता करता 7:15 वाजत आले होते. तरीही तो रस्ता संपलेला नव्हता. त्यांना समजतही नव्हतं की पावसाचा जोर हळूहळू वाढत आहे. अखेर आता ते त्या रस्त्याने थोडेसे पुढे आले आणि समोर त्यांना मुख्य रस्ता दिसू लागला. मुख्य रस्ता म्हणजे माणगाव पनवेल रोड, जो खरं तर कोणत्याही हायवेसारखा रस्ता नव्हता. वर्दळ फार नसायची. त्यात गेल्या 2 दिवसापासून ट्रान्सपोर्टवाल्या लोकांची स्ट्राईक सुरू असल्याने ट्रकची वर्दळ असायची, ती पण या रस्त्याला आज दिसत नव्हती. हळूहळू आता पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. वारा सुटल्यामुळे पाऊस अक्षरशः तोंडावर मारा करत होता आणि आता काही वेळातच पूर्णपणे अंधारून आलं होतं. घाटाचा रस्ता, आजूबाजूला घनदाट जंगल, त्यामुळे आता हलका हलका धुकं देखील पडू लागलेलं होतं. बाईक चालवणं आता खूपच अवघड होत होतं. अशातच एका क्षणाला गाडीचं संतुलन थोडंसं बिघडलं आणि गाडी रस्ता सोडून थोडीशी खाली घसरली. दोघेही गाडीवरून पडणारच होते, पण तितक्यात सचिनने वेळीच ब्रेक मारत गाडी पुन्हा एकदा रस्त्यावर आणली. सचारे काय करतोयस? विशाल घाबरला होता. आणखी थोडा उशीर झाला असता तर दोघे आता रस्त्याच्या कडेला पडले असते. अरे धुक्यामुळे रस्ता दिसत नाहीये. मला वाटतं आपण काही अंतर पुढे जाऊन जरा राहायची काही सोय झाली तर तिथे आजची रात्र काढू. मला नाही वाटत 150 किलोमीटरचा प्रवास अजून शिल्लक आहे, तो आपण आता करू शकू इतक्या पावसात. बरं ठीक आहे, हळू घे गाडी आणि मुख्य म्हणजे समोर न बघता रस्त्याकडे बघ, विशाल म्हणाला. सचिनने परत एकदा गाडी सुरू केली आणि आता ते आणखी थोडे पुढे आले. समोरचा रस्ता पूर्णपणे धुक्यामध्ये अक्षरशः हरवून गेला होता. गाडी थोडीशी डाव्या बाजूला खेचली जात होती. सचिनने नजर रस्त्यावर ठेवली, समोर न ठेवता, आणि काही वेळातच आता धुकं हळूहळू कमी झाल्यासारखं वाटू लागलं. आता समोरचा रस्ता स्पष्टपणे व्यवस्थित दिसत होता. पावसाचा जोर थोडा कमी झाल्यासारखा वाटत होता. हेडलाईटचा जेमतेम प्रकाश सोडला तर रस्त्यावर पूर्णपणे अंधार होता. सचिन गाडी तशीच पुढे रेटत चालला होता. दूरवर रस्त्यालगत कोणीतरी उभं दिसत होतं.
सचिन आणि विशाल बाईकवरून थोडेसे पुढे आले आणि आता त्यांना तिथलं दृश्य स्पष्टपणे दिसलं. एक जुनी राजदूत बाईक आणि त्याच्या बाजूला उभा एक मुलगा. झाडाखाली उभा राहून तो सिगरेट ओढत उभा होता. त्याने कोणताही रेनकोट वगैरे घातलेला नव्हता. तो सिगरेटचे दम ओढत बाहेर धूर सोडत होता. सचिन, हा पोरगा इथलाच दिसतोय. याला माहिती असेल इथे कुठे लॉज वगैरे किंवा राहायची कुठली सोय आहे का? विशाल म्हणाला. सचिनने गाडी त्या पोराच्या समोर आणत थांबवली. दादा इथे कुठे लॉज वगैरे आहे का? लॉज? तो काय समोर? त्याने पुढे काही अंतरावर असलेल्या एका इमारतीकडे बोट दाखवलं. धुकं थोडंसं बाजूला झालं आणि ती दूरवर असलेली 3 मजली इमारत दोघांना दिसली. तो मुलगा परत एकदा सरळ बघत सिगरेट ओढू लागला. त्या इमारतीच्या आतमध्ये लाईट्स सुरू दिसत होत्या. सचिनने गाडी आता परत थोडी पुढे नेली. इमारत नाही म्हटलं तरी अजून 200 मीटरवर होती. आता काही अंतरावर त्या इमारतीच्या चालीकडे एक टाटा सुमो साईडला उभी दिसत होती. आतमध्ये 4 मुलं बसलेली. त्या सगळ्यांच्याच हातात एक सिगरेट होती. ते सगळे शून्यात नजर लावून सिगरेट ओढत होते. प्रत्येक जण दर 2 दम मारल्यानंतर सारखा स्वतःच्या हातातल्या घड्याळाकडे बघायचा. काहीतरी गडबड असल्यासारखं वाटत होतं. मगाशी उभा असलेला तो मुलगा सुद्धा तसंच करत होता. दर 2 दम मारल्यावर तोही स्वतःचं घड्याळ बघत होता आणि मग परत नजर पुढे घेऊन सिगरेट ओढत होता. सचिनने गाडी आता पुढेही नेली. त्या लॉजच्या इमारतीच्या आवारात मोकळी जागा होती. आतमध्ये लाईट सुरू होते. त्याने गाडी तिथे पार्क केली. सचिन आणि विशाल दोघेही गाडीवरून उतरले. आता लॉजच्या काउंटरजवळ आले. जुनाट अशी ती इमारत होती. जाळ्या जळमट लागलेली. एक म्हातारा काउंटरवर रेडिओ ऐकत बसलेला. सिलोन रेडियो स्टेशन पर आपका स्वागत है. अगला गीत मुकेश की आवाज में, फिल्म मेरा नाम जोकर से. रेडिओवर गाणी सुरू होती. काका, एक रूम पाहिजे आहे आजच्या रात्रीसाठी, आहे का? विशालने विचारलं. हो आहे की. 50 रुपये होतील. फक्त 50 रुपये? सचिनने विचारलं. हो, बघ जमत असेल तर, नाहीतर जा. म्हातारा एकदम डोळे मोठे करून बोलू लागला. अहो थांबा, आहेत, हे घ्या 50 रुपये. सचिनने 50ची नोट तिथे ठेवली. म्हातारा रेडिओ तसाच हातात घेऊन दोघांच्या पुढे चालत आता जिन्यापाशी आला. जिन्यात अंधार होता. पहिल्या मजल्यावर एक कोपऱ्यातली खोली रिकामी होती. त्या दोघांना घेऊन तो त्या खोलीजवळ आला. दुर्गंध पसरलेला सगळीकडे. जाळ्या जळमट लागली होती. पहिल्या मजल्यावर तर एकच दिवा होता. पिवळा प्रकाश टाकणारा तो एक बल्ब. रात्री कसलेही आवाज करायचे नाहीत. धूम्रपान निषिद्ध आहे. मद्यपान निषिद्ध आहे. खाण्याचे पदार्थ आणून इथे खाता येणार नाहीत, समजलं? म्हाताऱ्याने रूमचं दार उघडलं. सचिन आणि विशाल दोघेही आतमध्ये आले. आतमध्ये एका शेजारी 1-2 लाकडी पलंग दिसत होते. त्यावर असलेल्या गाद्या देखील खूपच जुन्या वाटत होत्या. आतमध्ये एक पिवळा प्रकाश टाकणारा बल्ब होता. भिंतीचे रंग उडालेले होते. खूपच विचित्र जागा होती. म्हातारा तिथून निघून गेला. सचिनने दार आतून बंद करून घेतलं. दोघांनाही पावसामुळे थकवा आलेला आणि ते दोघेही आता आपापल्या बेडवर आडवे झाले. आणि तितक्यात एक सायरन वाजला. जसा गिरणीचा भोंगा वाजतो तसा. फार मोठ्याने नव्हता वाजला, पण बिल्डिंगच्या आतून तो वाजला होता एवढं मात्र नक्की. बाहेरून खूप जणांच्या पळत जिना चढत वर जायचे आवाज ऐकू आले. नुकतीच झोप लागायला लागली होती आणि आता हे आवाज. विशाल उठला. त्याने खोलीचं दार उघडलं आणि बाहेर डोकावून बघितलं. तो मजला पूर्णपणे रिकामा होता. नक्की काय झालं आता इथं? लोकांच्या जिन्याने वर जायचे आवाज तर ऐकू आले, पण आता कोणीच दिसत नाहीये. आणि सायरन कसला वाजला? विशालने विचारलं. जाऊ दे रे, झोप, मला झोप येतेय, सचिन कूस बदलत म्हणाला. विशालला त्या जागेत कसली तरी नकारात्मकता जाणवत होती. त्याने जास्त विचार केला नाही. दार बंद करून
तोही त्याच्या पलंगावर येऊन आडवा झाला. छताकडे बघत बघत त्याला काही क्षणातच हळूहळू झोप येऊ लागली. मोबाईलला रेंज नव्हती. सच्या गप ना, कशाला पाय मारतोय? झोपेत विशाल म्हणाला. सच्या गप म्हणतोय ना. विशाल उठून बसला. त्याने पायाशी बघितलं, तिथं कोणीच नव्हतं. सचिन तर डोक्यावर पांघरून घेऊन झोपला होता आणि आता त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. पलंगाच्या खाली कोणीतरी होतं. त्याने हळूच पलंगाच्या बाजूने मान खाली घालत पलंगाच्या खाली बघितलं आणि त्याच्या छातीत धस झालं. खाली सचिन होता. विशाल, वर बघू नको, माझ्या पलंगावर कोणीतरी झोपलंय, तो मी नाहीये. विशालचं काळीज तोंडाशी आलं. त्याने बाजूला पलंगावर बघितलं. तिथं आता सचिनच झोपलेला होता. त्याने परत एकदा मान खाली घालत खाली बघितलं आणि त्याचं डोकं सुन्न झालं. आता पलंगाखाली तो स्वतःला दिसत होता. विशाल ओरडत झोपेतून जागा झाला. त्याच्या आवाजाने सचिनही दचकून उठला. काय रे, काय झालं? सचिनने विचारलं. सॉरी, एक भयानक स्वप्न पडलं, तू झोप. विशालने घड्याळात बघितलं. 11 वाजले होते. म्हणजे फक्त 1 तास झाला होता. त्याने परत एकदा डोळे मिटले. विशेष म्हणजे त्याला परत लगेच झोप लागली. काही वेळ तसाच गेला आणि अचानक सचिनला बाथरूम लागली. तो उठला आणि बाथरूममध्ये गेला. कमोड जवळ उभा राहून तो लघवी करत होता आणि त्याच वेळी त्याच्या मागं एक जोडपं उभं होतं. याची त्यालाही खबर नव्हती. एक वयस्कर माणूस आणि तरुण स्त्री. ते एकटक त्याच्याकडे बघत होते. फ्लश दाबून तो मागे वळला आणि त्याच्या तोंडातून एक आर्त किंकाळी बाहेर पडली. त्याने डोळेच बंद करून घेतले. त्याचा आवाज ऐकून विशाल दचकून उठला आणि बाथरूममध्ये आला. कमोड जवळ अंग चोरून सचिन बसलेला. अरे काय झालं एकदम? इथं मला 2 जण दिसले. मागेच उभे होते, एक माणूस आणि एक स्त्री. हे काय होतंय? ही जागा बेकार आहे. आपण इथं नव्हतं यायला हवं. मलाही तेच वाटतंय. मला वाटतं आपण निघायला हवं इथून, विशाल म्हणाला. ते दोघे तिथून बाहेर आले. अंगावरचे कपडे तसेच होते. बाजूला ठेवलेली सॅक खांद्याला लावत सचिन आणि विशाल खोलीतून बाहेर आले. पूर्ण मजला रिकामा होता. त्या पूर्ण इमारतीत कसलाच आवाज येत नव्हता. एक एक पाऊल टाकत आता ते जिन्याजवळ आले आणि जिना उतरून ते खाली आले. काउंटरवर आता तो म्हातारा कुठे दिसत नव्हता आणि तितक्यात विशालची नजर समोर असलेल्या एका खोलीकडे गेली. त्या खोलीला दार नव्हतं. आतमध्ये एका शेजारी एक खूप सारे पलंग ठेवलेले दिसत होते. त्यावर लोक झोपलेली होती. प्रत्येकाच्या डोक्यापासून पायापर्यंत पांघरून होतं. तो चालत चालत आत त्या खोलीत आला. प्रत्येकाच्या डोक्यापासून पायापर्यंत पांघरून होतं. तो चालत चालत आत त्या खोलीत आला. त्या खोलीतून खूप दुर्गंध येऊ लागला. दरवाजा बाजूलाच असलेल्या एका माणसाच्या चेहऱ्यावरून त्याने पांघरून बाजूला केलं आणि त्याच्या छातीत धडकी भरली. कारण कपडे घातलेला तो एक मानवी सांगाडा होता. त्या सांगाड्याच्या तोंडात एक सिगरेट अर्धवट विझलेली आणि डोळ्यावर चष्मा होता. तिच्या अंगावरचा तो शर्ट अगदी त्या मुलासारखा होता, जो मुलगा त्यांना सगळ्यात आधी झाडाखाली उभा राहून सिगरेट ओढताना दिसला होता. घाबरत घाबरत त्याने बाजूच्या पलंगावर असलेल्या माणसाच्या चेहऱ्यावरून आवरून पांघरून बाजूला केलं. तिथेही तसंच होतं. एक मानवी सांगाडा होता. त्याच्या तोंडातही सिगरेट होती. त्याच्या अंगावरचा टी-शर्ट अगदी सेम तसा होता जसा त्या टाटा सुमोमध्ये बसलेला आहे. मुलाच्या अंगावर त्याने पाहिला होता. त्याचं डोकं बधीर झालं. पटकन तो खोलीतून बाहेर आला. लॉजचं मुख्य दार बंद होतं. ते दोघे धावत दरवाजाजवळ आले आणि तितक्यात त्यांच्या मागे कोणीतरी उभा असल्याचं त्यांना जाणवलं. त्यांनी मागे वळून बघितलं. तो म्हातारा अगदी तसाच रेडिओ कानाला लावून मागे विकृतपणे हसत उभा होता. विशालच्या जवळ यायला त्याने पाय पुढे टाकला, पण त्याचा पाय जागचा हलत नव्हता. त्याच्या चेहऱ्याचं हास्य विलुप्त झालं. विशालने पटकन दाराची कडी उघडली. दार उघडून विशाल आणि सचिन दोघेही बाहेर आले.
बाईकवर बसत विशालने बाईक चालू केली आणि दोघे परत आले. त्याच रस्त्याच्या दिशेला निघून गेले. पावसाचा जोर अचानक वाढला होता. सचिनने मागे वळून बघितलं आणि त्याला मागे आता काहीच दिसत नव्हतं. जणू मागे केवळ अंधारच शिल्लक राहिलेला. दोघांच्याही हृदयाची धडधड प्रचंड वाढली होती. पावसाचा जोर अजूनही तसाच होता. आता पुन्हा एकदा धुकं सुरू झालं. विशालने नजर रस्त्यावर ठेवली. रस्त्याचा अंदाज घेत घेत त्याने गाडी वेगात पुढे घेतली. मागून चित्रविचित्र लोकांचे ओरडण्याचे, रडण्याचे, हसण्याचे आवाज ऐकू येत होते. सचिनने परत एकदा मागे पाहिलं, पण त्याला मागे काहीच दिसत नव्हतं. हे नक्की काय होतं हे त्यालाही कळत नव्हतं. धुक्यातून गाडी आता आणखी काही अंतर पुढे आली आणि अचानक समोरून एका गाडीचा हेडलाईट डोळ्यावर पडला. विशालने करकचून ब्रेक मारला आणि ती गाडी त्यांच्या अगदी जवळून उजव्या दिशेला निघून गेली. धुकं आता काही प्रमाणात कमी झालेलं. विशालने समोर बघितलं. गाडी माणगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेला उभी होती. विशाल गाडीवरून उतरला आणि त्यांनी आता मागे पाहिलं, ज्या रस्त्याने ते आले होते. आणि आता त्याचं डोकं चक्रावून गेलं. त्या बाजूला कोणता रस्ताच नव्हता. तिथे दूर दूरपर्यंत फक्त गाडी आणि जंगलच होतं. हे कसं शक्य आहे? आपण तर आता याच रस्त्याने आलो, पण आता तर मागे काहीच दिसत नाहीये. कोणताच रस्ता नाहीये. विशाल परत एकदा गाडीवर बसला आणि आता ते पनवेलच्या दिशेने निघाले. हळूहळू धोका विरळ होत गेला. पाऊसही आता थांबला होता. वाहनांची वर्दळ आता परत एकदा दिसू लागली होती. त्यांनी जो अनुभव घेतला तो खरंच होता की कोणतं स्वप्न त्यांनाही कळत नव्हतं. समोर काही अंतरावर एक टोल नाका होता. टोलच्या बाजूला एक चहाची टपरी होती. विशालने गाडी त्या टपरीजवळ घेत थांबवली. चहा घेत असताना दोघे त्या विषयावर चर्चा करू लागले होते. होतं काय नक्की ते? आणि तो रस्ता नाहीसा कसा झाला? त्याच टपरीवर दुसऱ्या टेबलवर एक भिकारी बसलेला होता. त्याच्या चेहऱ्याकडे बघून आणि अवताराकडे बघून असं वाटत होतं की तो वेडा असावा. त्या दोघांचं हे सगळं बोलणं तो ऐकत होता. म्हणजे तुम्ही पण तिथे गेला होतात काय? बरोबर, आज दिवसच तो होता. सर्व पित्री, हीच ती रात्र जेव्हा त्या दुसऱ्या दुनियेकडे जाणारी वाट तुम्हाला ओढत तिथं घेऊन जाते. तुम्ही नशीबवान आहात. मृत्यूच्या दुनियेत जाऊन परत आलात. मी पण तिथे गेलो होतो 20 वर्षांपूर्वी. माझा बाप, माझी बायको आणि मी धुक्यात वाट चुकलो आणि गाडी आपोआप तिकडे ओढली गेली. कसा वाचलो आठवत नाही, पण ते दोघे तिथेच अडकले आणि मी दुर्दैवी होतो जो जिवंत वाचलोय एकटाच. तो वेडा त्यांच्या समोरून बोलत बोलत निघून गेला. पण मला एक नाही समजलं, आपण जिवंत कसे वाचलो? आणि तो म्हातारा तुझ्याकडे पाऊल टाकायचा म्हणून पुढे आला, पण तो काहीच करू शकला नाही. असं कसं झालं? सचिनने विचारलं. जाऊ दे, जास्त विचार नको करायला. आपण जिवंत वाचलोय हे काही कमी नाही. आता गाडी तूच चालव, मी चहाचे पैसे देऊन येतो. असं म्हणून त्याने बॅगमध्ये हात घातला. पैसे बाहेर काढता काढता बॅगमधून गुरुदेव दत्ताची एक फोटो फ्रेम बाहेर निघाली. विशालच्या आता लक्षात आलं, आजीने काल त्याला ती फ्रेम बनवून आणायला सांगितली होती, जी तो घरी द्यायचा विसरला होता.